रामकृष्ण हरी माऊली. मी विनोद घाडगे. एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. भेटी लागे जीवा लागेलीसे आस, ही आस आता प्रत्येक वारकऱ्याच्या मनात हृदयात दाटून आली आहे, कारण विठोबाची पंढरी आता जवळ येऊ लागली आहे. तुकोबांच्या पालखीचं नीरा स्नान सोहळा आज पार पडला, तर अकलूजमध्ये गोल रिंगण पार पडतंय. भक्ती, आनंद आणि विठुरायाच्या भेटीच्या ओढीचे हे सगळेच सुंदर क्षण आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आजच्याही बुलेटिनमध्ये आपण हे सगळे क्षण आपण अनुभवणार आहोत या खास कार्यक्रमातून, ज्याचं नाव आहे माझा विठ्ठल माझी वारी. तुकोबारायांची पालखी आज अकलूज इथं दाखल झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातलं पहिलं गोल रिंगण इथं पार पडतंय. आपले प्रतिनिधी गोविंद शेळके थेट रिंगण स्थळावरून आपल्या सोबत आहेत. गोविंद, पालखीनं आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आणि आज त्याच्यानंतर प्रवेश केल्या केल्या खरं तर ही जी रिंगण सोहळ्याची पर्वणी आहे ती सोलापूरकरांना मिळतीये. कसा उत्साह आहे तिकडे? विनोद, माझ्या मागं तुम्ही जे बघताय, मागच्या 1 तासापासून हा उत्साह सुरू आहे. म्हणजे आज जे काही पालखीचं मार्गक्रमण आहे ते केवळ 2-2.5-3 किलोमीटरमध्येच होतं. कारण जे अकलूज शहराच्या वरती असलेलं एक छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये पालखी विसाव्याला होती आणि सकाळी ज्यावेळेस पालखी निघाली त्यावेळेस 10 वाजेपर्यंत या सदाशिवराव माने या हायस्कूलच्या प्रांगणात आली. आणि आपण बघतोय की माझ्या मागं तुम्ही हा जो जनसमुदाय, म्हणजे खरं तर हे यासाठी गर्दी होते कारण हे एकमेव असं रिंगण आहे जे रिंगण शहराच्या अतिशय मध्यवर्ती ठिकाणी होतं. त्यामुळं अकलूज शहर असेल, अकलूज शहराच्या परिसरातील लोक असतील, ते सकाळपासून या ठिकाणी रिंगण बघण्यासाठी आलेले आहेत. आपण बघतोय की यावेळी खूप चांगली व्यवस्था करण्यात आली आहे, कारण इथं होणारी जी गर्दी आहे ती फार मोठी असते. अशा परिस्थितीमध्ये मागच्या अर्ध्या तासापासून सुरुवातीला तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला धावल्या, त्यानंतर पताकेधारी वारकरी धावले, त्यानंतर सगळ्यात शेवटी जे मानाचा अश्व जोपर्यंत हे रिंगण पूर्ण करत नाही तोपर्यंत हा रिंगण सोहळा पूर्ण होत नाही. आणि त्याचीच तयारी तुम्ही पाठीमागं बघू शकता की या ठिकाणी तयारी सुरू आहे. कारण 2 अश्व असतात, एका अश्वावरती घोडेस्वार बसलेला असतो आणि दुसरा अश्व मोकळा असतो. आणि त्यामुळं फार धारिष्ट्याचं असतं तिथं जे संरक्षण करणारी मंडळी आहे, कारण अगदी वायुवेगाने हा सगळा अश्व या ठिकाणी धावत असतो. आणि हे बघण्यासाठी अगदी लोक सकाळपासून जागा धरून बसलेत. वर्षामध्ये एकदा वारी येते आणि या वारीमध्ये एकदाच या रिंगण सोहळ्याचा आनंद घेता येतो. तशी ही आनंद वारी जे लोक अनुभवत आहेत. आणि म्हणून वारी खरं तर आषाढीत चालणाऱ्या फक्त वारकऱ्यांसाठीच नाही, तर एक दिवसासाठी का असत नाही, पण या वारकऱ्यांसोबत ही सगळी मंडळी वारकरी होते. आणि त्यामुळे अकलूज शहरामध्ये आम्ही बघतोय की सकाळपासून अगदी धूमधडाक्यात सोलापूरच्या बॉर्डरवरती, जिल्ह्याच्या बॉर्डरवरती स्वतः जिल्हाधिकारी यांनी पोलीस पथकाच्या अगदी वाजत गाजत या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. पालखीवरती मोठी पुष्पवृष्टी करण्यात आली आणि तिकडे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळ्याने काल सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलाय. आज संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुद्धा अगदी सोलापूर जिल्ह्यात आलाय. मागच्या 13-14 दिवसाचा हा प्रवास आहे जो पुणे जिल्ह्यातून होता, तो आता त्याचा निरोप घेत हा सगळा वैष्णवांचा मेळा आता सोलापूर जिल्ह्यामध्ये विसावलाय. आणि बघतोय आपण की इथून पुढे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आज जसं आपण अकलूजमध्ये बघतोय तसंच दुपारच्या वेळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये पुरंदवडेला गोल रिंगण असणार आहे. त्यामुळे पुढचा आठवडा हा या वारकऱ्यांसाठी पर्वणीचा असतो, कारण रोज असे खेळ असतात आणि या खेळात रममान होत ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत ही सगळी मंडळी अगदी पुढे पंढरपूरकडे कूच करत असते. विनोद, धन्यवाद गोविंद. खरं तर वैष्णवांच्या या सोहळ्यातले हे इतके सुंदर क्षण आमच्यापर्यंत पोहोचवलेत त्यासाठी. तर तुकोबांच्या पालखीचं इकडे गोल रिंगण पार पडतंय आणि आज तुकोबांच्या पालखीचं पहिलं नीरा स्नान आज पुणे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजे सराटी इथं पार पडलं. अर्थात अत्यंत उत्साहामध्ये जल्लोषात हा सोहळा पार पडला. त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी. वैशिष्ट्य काय आहे तर अगदी अकलूजच्या बाहेर नीरा स्नान होत आहे. नीरा नदीच्या या काठावरती पंचक्रोशीतले लोक अगदी सकाळपासून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं नीरा स्नान आपण बघतोय, जे सराटीच्या या नीरा नदीच्या पाण्यामध्ये पार पडत आहे. खरं तर आषाढी वारी
जशी जशी पंढरपूरकडे जाते तसं प्रत्येक ठिकाणचं एक वेगळं महत्त्व आहे, प्रत्येक ठिकाणचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि या ठिकाणचं जर वैशिष्ट्य काय आहे तर अगदी अकलूजच्या बाहेर म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती, कारण मी ज्या पुलावरती सध्या आम्ही उभा आहोत त्या पुलाच्या डाव्या बाजूला इथून सोलापूर जिल्हा सुरू होतो आणि पुणे जिल्हा इथून आपला निरोप घेतो. या पुणे जिल्ह्याच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आपण बघतोय की संत तुकाराम महाराजांच्या पादुका या नीरा नदीमध्ये नेल्या जात आहेत. खरं तर नीरा नदीला पाणी स्नानापुरतं आहे, मात्र मागच्या वर्षी याच वेळी ही नीरा अगदी दुथडी भरून वाहत होती. त्या नीरा नदीच्या पाण्यामध्ये आता स्नान घातलं जाणार आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला नीरेमध्ये नीरा स्नान पार पडतं. एकूण 3 ठिकाणी तिथे स्नान घालण्याची परंपरा आहे. सुरुवातीला इंद्रायणी नदीमध्ये आहे, त्यानंतर नीरेमध्ये आणि अगदी शेवटी चंद्रभागामध्ये माऊली महाराजांच्या पादुकांना जसं स्नान घातलं जातं तशाच प्रकारे तुकाराम महाराजांच्या पादुकांना सुद्धा स्नान घालण्याची परंपरा ही मागच्या अनेक वर्षापासून चालू आहे. आणि हे ठिकाण आहे सराटी. म्हणजे सराटीचं आणखी एक वैशिष्ट्य काय आहे तर सराटीमध्ये अगदी 2 किलोमीटर आधीच एक मुक्काम केला जातो. तो मुक्काम कुणासाठी असतो तर सराटी गावकऱ्यांसाठी असतो, गवळी समाजाच्या त्या मंडळीसाठी असतो ज्यांनी इतिहासामध्ये ज्यावेळी या पुलाची व्यवस्था नव्हती आणि त्यावेळी तुकाराम महाराजांची पालखी इथून पलीकडे न्यायची असेल तर गवळी समाजाची मंडळी आपल्या खांद्यावरती ही पालखी वाहून तीरावरती नेत असत आणि म्हणून त्यांना उतराई होण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी अवघ्या 2 किलोमीटरचा हा टप्पा आहे. म्हणजे एकूण आषाढी वारीमध्ये आपण बघितलं तर किमान 12-15 किलोमीटरच्या पुढचेच सगळे मुक्कामाचे टप्पे आहेत, मात्र हा टप्पा केवळ 2 किलोमीटरचा आहे. सराटी जी अकलूजपासून अगदी 2 किलोमीटर अंतरावरती आहे, या सराटीमध्ये तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रात्री विसावला आणि आता आपण बघतोय की हे नीरा स्नान पार पडतंय. पादुका आणल्या गेल्यात, पादुकांची पूजा झाली आणि आता आपण बघतोय की या ठिकाणी नीरा स्नान झाल्यानंतर हा सगळा वैष्णवांचा मेळा पुढे सोलापूर जिल्ह्याकडे जाईल. सोलापूर जिल्ह्यामध्ये अकलूजमध्ये प्रवेश करेल आणि इथून पुढे पंढरपूर ज्या सोलापूरमध्ये आहे, पंढरपूर जिथनं जवळ आहे त्या जिल्ह्यामध्ये जात असताना वारकऱ्यातला उत्साह पाहायला मिळतोय. आणि आपण बघतोय की ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये या ठिकाणी नीरा स्नान होत आहे. नीरा नदीच्या या काठावरती पंचक्रोशीतले लोक अगदी सकाळपासून वाट बघतायत, कारण सकाळच्या प्रहारी होणारा हा पहिला सोहळा आहे की इथून पुढे अगदी 2 तासानंतर याच पालखी सोहळ्याचं गोल रिंगण तिसरं जे श्रीपती माने हायस्कूलच्या ग्राउंडवरती होणार आहे. तिथे बघतो आपण की कशा प्रकारे तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्याची परंपरा, म्हणजे दुष्काळामध्ये सुद्धा ही परंपरा कधी खंडित झाली नाही. आम्हाला आठवतं की 2 वर्षापूर्वी या ठिकाणी पाणी नव्हतं नीरेमध्ये, त्यावेळी अगदी टँकरच्या पाण्यावरती हे स्नान करण्यात आलं होतं. आपण बघतो की अशा प्रकारे हे स्नान पार पडलंय. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं हे महत्त्वाचं स्नान, जिथे आपण बघतो की तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घातलं जात आहे आणि इथून पुढे हा सगळा वैष्णवांचा मेळा अकलूजमध्ये जाऊन विसावणार आहे. कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, ABP माझा, सराटी. या नीरा स्नान सोहळ्यामागची खास अशी गोष्ट आहे, एक मोठी परंपरा आहे. इथं कोळी बांधवांना दिला जाणारा मान आहे. त्याचीच गोष्ट जाणून घेऊया शिवलीला पाटील यांच्याकडून. रामकृष्ण हरी. रूढी परंपरा यामध्ये चालती ती दिंडी आहे, जी अर्थात सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या परंपरेला खांद्यावर घेऊन मिरवते, ती ही दिंडी आहे. जगद्गुरू तुकोबारायांचा हा सोहळा सराटीमध्ये असताना याचं महत्त्वपूर्ण असं आख्यायिका आहे, जिथे गवळ्याची माणसं ही काही कालापूर्वी जेव्हा सुविधा व्यवस्था नाही आहेत त्यावेळेस हा नदीचा पूर पार करण्यासाठी स्वतःच्या खांद्यावर तुकोबारायांना घेऊन ही पालखी तिथपर्यंत पोहोचवायची. आणि त्याच्यामुळं आजही दिंडीकडनं जगद्गुरू तुकोबारायांच्या विश्वस्तांकडनं गवळी माणसांचा सत्कार होतो आणि त्यांचा स्वाभिमानाने या गोष्टीमध्ये उल्लेख केला जातो की तुमच्यामुळे ही परंपरा टिकलेली आहे, तुमच्यामुळे ही परंपरा अखंड आहे. आणि अर्थात ही सगळी माणसं गावात जगद्गुरू तुकोबाराय यायचं म्हटलं की अगतिकपणाने वर्षभर जगद्गुरू तुकोबारायांच्या सेवेची वाट बघतात आणि ती सेवा आपल्याकडनं 100% चांगली व्हावी, तिथे कुठे कमी पडू नये याच्यासाठी अट्टहास करतात. आपण त्यांना विचारूया की काय काय सोय करावी लागते आणि त्याच्याविषयी त्यांचा किती आनंद असतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय सांगाल, वारी येतात त्यावेळेस काय वाटतं? आता मला एवढं जास्त बोलता येत नाही, तरी पण
आमच्या वर्षातून एवढा सोहळा असतो, त्यामुळं आम्हाला आनंद वाटतो. सेवा करायला आम्हाला आवडते. परंपरेनं आम्ही 50-60 वर्ष झालं सेवा करतात. कोळी समाज सेवा करत पहिले बडीने नेत होती माणसं, बारकी आमच्यातली असायची माळकरी वगैरे सगळी माणसं नेत होती. फार सेवा केली, त्यामुळं आमचा आज आम्ही इथं सेवा करतो यांची. त्यामुळं अर्थात जसं परंपरेनं ही सेवा चालत आलेली आहे, ही माणसं अगतिकपणाने ही सेवा करतात. खरं तर हे जे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. वारी किंवा दिंडी हे मॅनेजमेंटचं फार मोठं उदाहरण आहे. वारीतला दिंडीतला एक एक भाग फार महत्त्वाचा आहे. मग ही जी माणसं आहेत यांना पायी वारी जरी नाही करता आली तरी ही माणसं येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करतायत, ती परंपरा टिकवतायत, ती परंपरा अखंड ठेवतायत. काय वाटतं तुम्हाला या परंपरेविषयी? बोला, कोण बोलतंय? आमच्या सराटी गावामध्ये पिढ्यानपिढ्या संत तुकाराम महाराजांची पालखी पहिल्यापासून येते. यामध्ये सर्व ग्रामस्थ, आमचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच अहोरात्र कष्ट करून प्रत्येकाच्या घरी भोजन व्यवस्था केली जाते. आणि पूर्वी ज्यावेळेस पूल नव्हते त्यावेळेस आमचे कोळी बांधव आणि गावातील गावकरी मंडळी सर्वजण पालखी पोहून पलीकडे नेली जायची. अशा पद्धतीनं आणि एक आगळा वेगळा आनंद आणि इतका उत्साह की आमचं गाव पूर्ण अहोरात्र कष्ट करून प्रत्येकजण प्रत्येकाचं जेवण व्यवस्था असेल, स्वच्छता असेल, प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. फक्त परंपरेमुळं आज अकलूजच्या काही पावलं पाठीमागे जगद्गुरू तुकोबांची दिंडी थांबते. या निष्ठेसाठी, यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी आणि यांच्या अट्टहासाखातर उद्याचा जो प्रवास आहे तो अगदी थोडा आहे, पण शेवटी यांनी जे केलं आहे, ही अखंडता जी टिकवली आहे त्याचा सन्मान झाला पाहिजे. म्हणून या परंपरेनुसार आजही दिंडी सराटीमध्ये म्हणजे अकलूजच्या अगदी काही किलोमीटर पाठीमागे थांबली जाते आणि या सगळ्या माणसांचा आदरातिथ्याने सन्मान केला जातोय. आणि खरं हीच दिंडी आहे जिथं माणुसकीचं सगळ्यात मोठं मूर्तिमंत उदाहरण दाखवलं जातं. रामकृष्ण हरी. यानंतर थेट जाऊया आपल्या लाडक्या छोट्या वारकऱ्याकडे. तो सांगतोय वारीतल्या आजच्या दिवसाची महती नेमकी काय. रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील एक अत्यंत पवित्र, भावनिक आणि ऐतिहासिक क्षण म्हणजे नीरा स्नान. इंदापूर तालुक्यातील सराटी येथील मुक्कामनंतर पालखी पुणे जिल्ह्याची हद्द पार करून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. याच ठिकाणी वाहते पवित्र नीरा नदी. शेकडो वर्षांपासून येथे एक सुंदर परंपरा जपली जाते. सूर्योदयाच्या पवित्र क्षणी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत तुकोबारायांच्या पादुकांना नीरा नदीच्या जलात स्नान घातले जाते. ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल या अखंड नामगजराने संपूर्ण नदीकाठ दुमदुमून जातो. वारीत मैलोनमैल चालून आलेल्या वारकऱ्यांसाठी हा क्षण फक्त स्नानाचा नसतो, तो नवचैतन्याचा असतो. पूर्वी नीरा नदीवर पूल नव्हते. स्थानिक कोळी बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता पालखी आणि वारकऱ्यांना सुरक्षितपणे नदी पार करून द्यायचे. आज नदीवर पूल उभा आहे, पण वारकरी संप्रदायाने त्या सेवेचं ऋण कधीच विसरले नाही. आजही त्या कोळी बांधवांचा विशेष सन्मान केला जातो. नारळ आणि प्रसाद देऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते. एका जिल्ह्याची सेवा संपते आणि दुसऱ्या जिल्ह्याची सेवा भक्तिभावाने सुरू होते. नीरा स्नान म्हणजे फक्त एक परंपरा नाही, तो कृतज्ञतेचा, सेवेचा सन्मान आहे. म्हणतो छोटा वारकरी, बोला रामकृष्ण हरी. तर तुकोबांच्या पादुकांचं नीरा स्नान पार पडल्यानंतर वैष्णवांच्या या सोहळ्यानं सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. अत्यंत उत्साहात सोलापूरकरांनी पालखीचं स्वागत केलं. या सोहळ्यासाठी प्रशासनानं अगदी जय्यत अशी तयारी केली होती. फुलांची उधळण करत तालवाद्यांच्या गजरामध्ये या पालखी सोहळ्यानं, तुकोबांच्या पालखी सोहळ्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये, हजारो सोलापूरकरांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा
पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन आज पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो. तर मागचे 13-14 दिवस हा सगळा पालखी सोहळा पुणे पोलीस असतील, पुणे महसूल विभागातले कर्मचारी असतील, आरोग्य विभाग कर्मचारी असतील, हे सांभाळत होते. आता हा सगळा हँडओव्हर केलं जातं आणि ही पालखी बघतो आपण की सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे नीरा नदीचं सकाळी स्नान पार पडल्यानंतर तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं अगदी मोठ्या जल्लोषामध्ये आपण बघतोय की या ठिकाणी तोफा उडवल्या जात आहेत आणि तोफा उडवून या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून या पालखीचं स्वागत केलं जात आहे. कारण हा सगळा पालखी सोहळा आता पुढचे 5 दिवस हा सोलापूर जिल्ह्यामध्ये असणार. आपल्याला माहिती आहे की पंढरपूरला पोहोचेपर्यंत हा वैष्णवांचा मेळा अगदी वाढत जातो आणि अशा या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं जे काही स्वागत आहे ते अगदी पुष्पवृष्टी करून म्हणजे आपण बघतोय की JCBद्वारे या ठिकाणी पुष्पवृष्टी केली जाते आहे आणि अशा प्रकारे मोठ्या प्रकारे पुष्पवृष्टी करत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये केलं जात आहे. तर मागचे 13-14 दिवस हा सगळा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात होता आणि पुणे जिल्ह्यातून आता ज्यावेळी सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोचलाय त्यावेळी आपण बघतोय की कशा प्रकारे तुकाराम महाराजांच्या या पालखीचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे आणि आता हे स्वागत झाल्यानंतर अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती हा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा विसावणार आहे. कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, ABP माझा, सराटी. यंदा आषाढी यात्रेत रोबोटिक हत्ती हे वारकऱ्यांसाठी आकर्षण ठरणार असून खऱ्याखुऱ्या हत्तीप्रमाणे हा विशाल रोबोटिक हत्ती वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. भाजप खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हा हत्ती पंढरपूर येथील इस्कॉन मंदिराला भेट दिलाय. या अत्याधुनिक अशा रोबोटिक हत्तीचा लूक अगदी खऱ्या हत्तीप्रमाणे असून हा रोबोटिक हत्ती चालतो, सोंड आणि कान सुद्धा हलवतो आणि विशेष म्हणजे सोंडेतून पाण्याचा अभिषेक सुद्धा करतो. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह लहान मुलांमध्येही या रोबोटिक हत्तीबद्दल मोठं आकर्षण निर्माण झालंय आणि हा हत्ती पाहण्यासाठी इथं पंढरपूरमध्ये गर्दी होताना दिसतेय. वाशिमच्या हर्षल भीमसे या शिल्पकारानं आपल्या कलेच्या माध्यमातून विठुरायाची सेवा केली आहे. त्यांनी चक्क खडूवर विठ्ठल रुक्मिणी कोरलेत आणि विठ्ठल रुक्मिणी आणि वारकरी हे सगळंच खडूवर कोरलेली ही शिल्पाकृती पाहण्यासाठी तिथेही नागरिकांची गर्दी होताना दिसतेय. यासह माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोतच. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.